प्रसिद्ध गायक महेश काळे यांचा कार्यक्रम नागपूरमध्ये आयोजित झाला आहे कळल्यावर मी आधीच तिकीट काढायला गेले होते. एवढं मनापासून वाट बघत होते या कार्यक्रमाची. हा कार्यक्रम लाईव्ह ऐकायचं ठरवलं होतं. कार्यक्रम सुरेश भट सभागृहात होणार होता आणि तारीख होती 19 जुलै. मनामध्ये उत्सुकता, आनंद आणि भक्तीची लहर होती. आम्ही ठरवलेल्या वेळेप्रमाणे अगदी सजून धजून मनात भक्तिभाव घेऊन सभागृहात पोहोचलो. सभागृह लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेलं होतं. सभागृहात पाऊल टाकतानाच जाणवले की आज काहीतरी अद्भुत घडणार आहे. तो कार्यक्रम केवळ संगीताचा नव्हता, तो पांडुरंगाच्या भेटीचा एक माध्यम होता. कार्यक्रमाच्या निवेदनाची सुरुवात प्रसिद्ध अभिनेते अभिजित खांडेकर यांच्या हस्ते झाली. आणि आता वेळ होती ती महेश काळे यांचं गाणं ऐकण्याच्या उत्सुकतेची. त्यांचा आवाज, गायकीचा ठेका आणि भक्तिभावाने ओथंबलेले भाव हे सगळं इतकं प्रभावी होतं की क्षणभर वाटलं आपणच पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपुरात आलो आहोत. महेश काळे यांचा कार्यक्रम म्हणजे एक आध्यात्मिक यात्रा आहे. त्यांचं अबीर गुलाल, श्रीराम जयराम, विठ्ठलाचं नाम गजर असं काही अप्रतिम गाणी, अभंग सादर केली. त्या क्षणी पूर्ण सभागृह भक्तिरसात न्याहून निघालं. डोळ्यात अश्रू आणि हृदयात समाधान याचं अद्भुत मिश्रण त्या कार्यक्रमात अनुभवायला मिळालं. कार्यक्रमाला माननीय महोदय श्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यामुळे कार्यक्रमाची शान अधिकच वाढली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते महेश काळे यांचा अभंगवारी गायन सोहळा बघून मन तृप्त होऊन भरून पावल्यासारखे झाले. तुम्हालाही अशी संधी मिळाली तर नक्की त्याचं सोनं करा.